इस न्यूज के प्रायोजक हैं अफजान जूस एंड फालूदा, पेंटर चौक, बीजापुर वेस्ट, सोलापुर। आज़ादी बचाओ न्यूज़ चैनल में सभी दर्शकों का स्वागत है। सोलापुर एमआईएम पार्टी के वाहतुक संगठन शहर व जिला अध्यक्ष और समाज सेवक रियाज भाई सैयद ने एमआईएम पार्टी से इस्तीफा देकर आज बुधवार 24 अप्रैल 2024 को माजी गृह मंत्री सुशील कुमार जी शिंदे की उपस्थिति में 1 लाख से अधिक लोगों को 10 रुपये में ओपीडी की सुविधा देने वाले साद हॉस्पिटल में रियाज सैयद और उनके कई कार्यकर्ता कांग्रेस पार्टी में शामिल हुए। आमचे जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष पवार साहेब, श्री मेत्रे साहेब, आता चाललेले आमचे बाबा आणि रियाज भाई, त्यांचे सर्व सहकारी, एक अतिशय चांगला निर्णय तुम्ही घेतला आज काँग्रेस पक्षामध्ये येण्याकरता म्हणून। आणि काँग्रेस ही स्वातंत्र्यपूर्व काळापासून देशामध्ये हिंदू, मुस्लिम, पारसी सगळ्यांना सांभाळून घेऊन जाते आणि विशेषतः मुस्लिमांचे मोठे नेते काँग्रेसमध्येच मोठे झाले। तर आज तुम्ही समजून की देश अडचणीत चाललेला आहे आणि जातीयवादी शक्ती धर्मनिरपेक्षतेच्या ऐवजी जात आणि धर्म याच्यामध्ये गुरफटवून समाजाला वेगळं करण्याचा प्रयत्न करतात। अशा वेळेस तुम्ही सगळे एकत्रित आलात, त्याबद्दल मी तुमचं मनापासून स्वागत करतो। धन्यवाद। या ठिकाणी आज रियाज सय्यदनी वाहतूक संघटनेच्या सर्व लोकांना घेऊन आमचे देशाचे नेते सुशीलकुमार शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज या ठिकाणी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला आहे। आमचे जिल्हाध्यक्ष मेत्रे साहेब, मी सर्वांच्या वतीने गवाही देतो की तुम्हाला जसं बाहेर न्याय मिळत तसं त्यापेक्षा जास्त न्याय काँग्रेसमध्ये मिळेल, असंच तुम्ही कार्य करत राहा। अजून आजपासून कामाला लागायला आवाहन करतो।